अरे तुम्ही असं कुठलं पण जावं जर व्हायला लागलं तर पुरी भेटतील. नमस्ते माझे मित्रांनो, कसे तुम्ही सर्वजण मजा असाल. मित्रांनो, आज महाशिवरात्री आहे आणि महाशिवरात्रीच्या दर्शन घेण्यासाठी आम्ही चालू आहे मंदिरामध्ये. मी आणि माझी मुलगी आणि माझी बायको. आणि मी आलेला आहे महाकुंभवरून गंगाजल. तोच मी नेणार आहे शिवजींच्या स्नान करण्यासाठी. तर चला जाऊया आपण महाशिवरात्रीला देवांचे दर्शन घेण्यासाठी. चला. आम्ही मंदिरात पोचलेलो आहोत आणि आमची मुलं म्हणजे माझ्या भावांची मुलं आहेत आणि हे माझे भाऊ आहेत. सर्व काही इथे नाश्ता पाण्याची सोय केलेली आहे. किती नाश्ता केला तुम्ही ते सांग. साहिलनी 7 अंड्याचे ग्लास पिलेत आणि 3 डिश किती गेले? एक पण नाही गेलास. चला आपण मंदिरात पाया पडू. आता आम्ही निघालो आहोत. आम्ही लेट झालो कारण की गर्दी भरपूर असतो, त्याच्यामुळे आम्ही लेट आलो. दर्शन पण आपल्याला मस्त भेटलं आहे आणि आम्ही जाणार आता पुढच्या संभादेवच्या पाय पडण्यासाठी. चला. आपण आता संभादेवाच्या इथे पोहोचलो आहे. शिवशंभो मंदिर. खूप जुने मंदिर आहे हे, झाडे झुडपामध्ये. आणि या साईडला समोर इथे नवी मुंबई दिबा पाटील एअरपोर्ट सध्या बनत आहे आणि आपण इथं मंदिरात आलेलो आहोत आतमध्ये. आमची बहिणीस आणि दीदी इथे आहे. काय करत उपास नाही तुला आज? दर्शनाला गर्दी खूप वाढते आणि साहिल इथे परत इकडे सुद्धा आलेला पाय पडण्यासाठी.
नाही तो अगोदर यायचं का चालू आहे कोणते कपडा तो नाही दुसरा काकाच्या काय काकी व्हॉट्सअप करेल तुम्ही आता घेते ना मग ड्रॉप आमचं दर्शन झालेलं आहे कारण का पूजा चालू होती थोडी 4ची आरती असतो ती आत्ताच त्यांनी पूर्ण केलेली आहे भावानी आणि आमची काकी बसलेली आहे काकी काय प्रसाद आहे हाय हाय या साईडला जलकुंड आहे खूप वर्षापूर्वीची जलकुंड आहे तुम्ही जर इथे आलात तर नक्की हा जलकुंड पाहू शकता हा आहे दिबा पटेल इंटरनॅशनल एअरपोर्ट चला मग आता आपण जाऊ पुढच्या मंदिरामध्ये आता आपण विठ्ठलवाडीमध्ये पोहोचलेलो आहेत विठ्ठल मंदिराजवळ आणि इथे जत्रा भरली जातो
उरूस बोलतात महाशिवरात्रीचा. आमचा परेश मामा भेटला इथे. परेश मामा काय घेतलं तू? काय देवाचं दर्शन घेतलं. आज उपवास असणार मित्रा. असं आहे का? आज काय घेऊ शकत. कुंदन काय म्हटलंय यंदा? अबे आपली उर्सा कुठे आहे? आम्ही लहान असल्यापासून इथे उर्सात येतो आणि खरं म्हणजे या उर्साची मजा म्हणजे उसल आणि आबेदाची उसल. उसल कुठे आहे? तुम्ही कोणाला विचारू शकता किंवा तुम्ही जरी हा व्लॉग बघत असाल तर तुम्ही नक्की सांगाल का या उर्सातली उसल ही म्हणजे खास आहे सर्वांना. चला जाऊ मंदिरामध्ये पाया पडण्यासाठी. आणि आमची पारू अक्का ही मित्रांनो, आम्ही दुपारी येण्याचं कारण हाच होता की गर्दी नाही. संध्याकाळी खूप गर्दी होतो, त्याच्यामुळे दर्शनाला खूप वेळ होतो. दर्शनासाठी वेळ होणं हा काय एवढा मोठा भाग नाही, परंतु दुसरी कामं असल्या कारणाने मी आता दुपारी आलेलो आहे आणि आहे गर्दी पण एवढी पण नाही. हा इकडे आहे दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट.
बाहेर निघालेलो आहोत आणि ते उसळ खाणार आहोत आम्ही. आमची जुनी आमची शाळेतल्या आठवणी आहेत. आम्ही इथे पाईप असायचा, या पाईपावरच बसून इथं आम्ही उसळ खायचो. हा माझा मित्र होता कुंदन, तो पण खायचा. पण आता तो मोठा झालाय, सर्व मुलं झालीत. नुसतं खाजे पाव काजे घेतला आणि उसळ घेतली. मग मी जाणार खावाला. येते येते मी तिथं पण टेन्शन घेऊ नका. दादा कुर्मीनी उसळ आणि खाजा घेतलाय. तुम्ही पण या उसळ खायसाठी. आणि मी चाललेलो आहे आता आमच्या सुभाष दादाकडे. दादा आपल्याला मिक्स दे गोड. ए मिक्स काय काय पाहिजे बघ तुला. आणि आमच्या गावातले सर्व मित्र बसलेत. बापरे काय रुमाला काढलास. लाजू नको, नाही पोर दाखवायला आलो की इथं. कसली बॉडी केली अंगातली का जिमची. जिमची बॉडी केली म्हणून तो लाजतोय. कधी पाहिजे. अरे इकडे या. अरे तू पळालतस. काय युनिक आहे का काय त्याच्याकडं. युनिक खजूर आहे. लाजतात सर्वजण. बाय. चला आम्ही गोर घेतला आणि निघतो आम्ही जायला. पण आता आम्हाला उसळ खायची आहे. चल दादा टाटा. दोस्ती ग्रुपचे मालक आहेत अजून कुठे आहेत. बादल कुठला पक्षी आहे. बादल पक्षा. अरे राखेर रटोन तो एक पाठी उभा राहिलाय बघ. जाऊन बादल आहे. दोन बैलाचा मालक आहे. असं लादलं तर कसा व्हायचा. आपला नाव कसा बैलांचा मोठा व्हायचा. अरे तुम्ही असं कुठलं पण जावं जर व्हायला लागलं तर पोरी भेटतील कुठं. चला बाय बाय. पोरला असतात त्यांचं म्हणणं काय आम्ही खपू नये पण खपतील. आमची पोरं खूप पैसेवाले आहेत. माहिती असं ना चिंचपाडा किती पैसेवाला आहे. चला बाय बाय. चला हे बाय. आणि या साईडला इकडे बघा लाल काला बसलेला आहे. तुला काय पाहिजे. काय पाहिजे माझं. माझे मारून दाखल. माझे मार. जो आराम दे माझ्या पाठ्यावर आशीर्वाद दिला त्यांनी. मला आशीर्वाद दिलेला आहे पट्ट्याचा. माझ्या तिथं पट्ट्याचा आशीर्वाद दिला ना बायकोला. मी इथं बघतोय ना बायको भी इकडे आहे. जुबेर क्या कर रहा है इधर. जुबेर इधर आए घूमने के लिए. मुलीने माझ्या खेळणं घेतलाय स्टीलची भांडी. कुठली येते बेटा. स्टीलची भांडी 120 सांगितलेले 100 रुपये दिलेत ने घेतलेत. चला जाऊ पुढे अजून आपण काही ना काही घेण्यासाठी. बघा सोन्याचे दागिने भेटतात उरसामध्ये. काय ग सोन्याचे दागिने येतस तू. 500 रुपये में सोने का दागिना. आ जाओ लेने के लिए. भाई कितना 500. बायकोनी भाव केला आहे. 500 प्राइस सांगितलेली. 300 रुपये घ्यायला सांगितले. कितीला रे. कितीला. चांगली वाटत. चांगला वाटते की. छान आहे सर. 350 रुपये डन केलाय. चला
आम्ही लहान होतो त्यावेळेस आमच्या शाळेजवळ असा मोर पंच करणारे यायचे. आज तोच आम्ही माझ्या मुलीला देतोय. चनेमनेवाला चनेमने. कितीला रे? 10 रुपयाला. आमच्या टायमिंगला 2 रुपयाला होता. अरे देते मी. दादानी माझ्या मुलीसाठी मोर दिलाय. सायकल भाई सायकल. चला मित्रांनो, खूप ताज्या गोष्टी आठवणीत आल्या. इथे आम्ही उसल खायचो लहानपणी. आम्हाला ते मोर चनेमनेवाले सर्व गोष्टी ताज्या आठवणीत आल्यात. तर चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. हा व्लॉग आवडला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्लॉग. बाय बाय.